नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज निघालो आहे मी गावाला आणि आज आहे 14 ऑगस्ट. आपली गाडी असणार आहे मांडवी एक्सप्रेस. आज थोडी लेट झाली आहे, 6:30पर्यंत येणार आहे. दादरपर्यंत काहीतरी क्रॉस केला आहे तिने. नेहमी लागते 5:45-6 वाजता लागते. आज पावसाचे दिवस चालू आहे त्याच्यामुळे गाड्या पण थोड्या लेट आहे. आणि मी आता आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला. तर व्हिडिओ मित्रांनो हा पूर्ण बघा, कारण पावसाचे दिवस आहेत. वातावरण कोकणातलं मस्त हिरवंगार झालेलं आहे, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघूया गाडी किती वाजता. आता 7:30चा टाईम नाही, सुट्टे किती वाजता काय माहिती नाही. टायमात सुटली तर टायमात जाईल, कारण माझा प्रवास संगमेश्वरपर्यंत असणार आहे. तिथून जाणार आहे मी देवरुखला आणि तिथून जाणार आहे खाली. जर टायमात गेली तर पुढच्या गाड्या पण मला टायमात मिळतील. गाडी मित्रांनो आलेली आहे मांडवी एक्सप्रेस. ही गाडी मित्रांनो 16 नंबर प्लॅटफॉर्मला थांबते आणि आज थांबले ती 15 नंबर प्लॅटफॉर्मला. ते 16 नंबर समोर आहे. प्लॅटफॉर्मचं काहीतरी काम चालू आहे समोर, त्याच्यामुळे ही गाडी लावले 15 नंबरला. 15 नंबर प्लॅटफॉर्म आहे आणि मी बसलो आहे बघा इकडे दरवाजाजवळ बसलो आहे. अजून तरी गाडी रिकामीच आहे. आणि दादर पनवेलला भरून जाईल भरपूर. तर सुटायचा टायमिंग बोलत आहेत 8 वाजता वगैरे सोडणार आहे. 7:10चा टायमिंग आहे हिचा. म्हणजे 8 वाजता सोडली किंवा पुढे तर लेटच होणार आहे. मला आहे गाडी देवरुखवरून 4ची, म्हणजे 5 वाजता जाते खाली. तर 4ची नाही गाडी भेटली तर माझे वांदे वरणार नाही. तर मग वस्तीचीच गाडी आहे, ती जाते काहीतरी 7:30 पावणे 8च्या टायमान रात्री जाते. म्हणजे माझा पूर्ण दिवस प्रवासामध्येच निघून जाणार आहे. 7:35 झाले आणि आपल्या गाडीला आता सिग्नल दिला आहे. बरोबर 25 मिनटं काहीतरी लेट केली गाडी. बघूया आता. आम्हाला वाटलं ही समोरची गाडी पहिला सोडतील आणि आम्हालाच दिला आहे सिग्नल. आता चला, गाडी आपली निघाली आता फायनली. पहिला हॉल्ट आहे इथं दादर, त्यानंतर ठाणा, पनवेल. पनवेलपर्यंत माणसं चढतील, पनवेलच्या पुढे एवढी नाही चढणार. दादरला पण असतीलच, दादर, ठाणा आणि पनवेल. ठाण्यासाठी याच्या पाठीमागे एक डबा ठेवलेला असतो, त्यामुळे बरीचशी माणसं त्या डब्यामध्ये जातात. गाडी मित्रांनो आले दादरला. दादरला गर्दी बघू शकता. गर्दी आहे चिक्कार दादरमध्ये सुद्धा. तर पुढच्या डब्याला गर्दी आहे, मागे तर होती, पुढच्या पण डब्याला नक्कीच असणार. हे बघा दिसते पुढे. आहे गर्दी आहे. नाही, इकडच्या लोकांना तरी बसायला मिळणार आहे. ठाण्याच्या लोकांनाच थोडं वरती ॲडजस्ट करावं लागणार आहे. लोक चढायच्या आधी मला घ्यावं लागेल.
नाही तर माझ्या जागेवर पण बसतील लोक. बघा लोक चढायला लागली ते माझ्या जागेवर बसून घेतो. गाडी मित्रांनो दादरवरून निघाले. बघ आता ही माणसं बघू शकता किती चढलीच गाडीला. आता अजून ठाण्याला पण चढतील, पनवेलला चढतील. पनवेलवाल्यांना गाड्या भरपूर आहेत, गुजरातवरनं वगैरे येणारे असतात, त्या पण मिळून जातात त्यांना. बाकीच्या काही इकडच्यांना जरा वांदे होतात. पनवेलची लोक आपल्याशी पण जातात, कारण गुजरातवरनं पण गाड्या बऱ्याच आहेत तिकडून निघणाऱ्या. तर बघूया ह्या गाडीला पनवेलला किती चढत आहेत. आता ठाण्यापर्यंत ते ही गाडी फुल होऊनच जाणार आहे. चला बघूया पुढे आता ठाण्याला किती चढतात ते. आता ही एवढ्या माणसं चढली आहेत, वरती झोपलेत. 8:28 झाले. गाडी पोचली ठाण्याला. ठाण्याचा टायमिंग होता 7:51चा. जरा अर्धा तास होऊन गेला. थोडी लेट झाली गाडी, पुढे पण लेटच होणार आहे गाडीला. समोर आहे ठाणा स्टेशन. गर्दी पण झाली आता गाडीला. मित्रांनो 10:54 झाले. गाडी पोचली आता माणगावला. माणगाव आले.
मानगावचा टायमिंग आहे तिचा 10:18चा. लेट झाले, अर्धा तास वरती झालाय. माझे नवीन सबस्क्राईबर आहेत. नाव काय तुमचं? माझं नाव फहीम इनामदार आहे. मांडीवमध्ये बसलेलं आहे. माझे नवीन सबस्क्रायबर आहेत. आपली भावकी झाली आता इकडे. एवढी माणसं आता उतरणार आहे इकडे मानगावला. इकडून आता लोक चालू होतील मानगावपासून. त्यानंतर खेळ आहे चिपळूण, संगमेश्वरला मी उतरणार आहे. मानगाव स्टेशन बघूया आपण. बाय बाय. तर ना अजून मित्रांनो दुपारचा वाजलाय 1:15 आणि गाडी आपली आता पोचली चिपळूणला. चिपळूण आलंय. गर्दी आता नाही गाडीला, बरीच कमी झाली आता. पाऊस पण नाही बघा. पाऊस पण कुठेतरी लागतोय, थोडा थोडा एकसर येऊन जाते. कोकणामध्ये पण पाऊस आता कमी झाला आहे. गणपतीत बहुतेक असेल, गणपती गाजवणार आहे बहुतेक पाऊस. कारण मागच्या वर्षी पण गणपती गाजवले होते, यावर्षी पण नक्कीच गाजवणार आहे. कारण आता थांबला आहे तो गणपतीत नक्कीच पडणार. वडापाववाले चढत आहेत गाडीत. चिपळूणचा वडापाव फेमस आहे बोलतात. हे बघा, हे वडापाववाले बघा, त्यांना बरोबर सवय झालेली असते, बरोबर चढतात गाडीत. आपल्या लोकांना असं जमणार नाही चालत्या गाडीमध्ये चढ उतर करायला.
हे लोक बरोबर चढ उतर करतात. चला थोडंसं उतरूया खाली आता. बसून बसून पण कंटाळा आला होता. थोडं फ्रेश वाटेल खाली उतरलो तर. मित्रांनो 2:10 झाले. गाडी आपली पोचली आता संगमेश्वरला. आता काय मला देवरुखला गाडी तर नसणार इथून, तरी पण बघतो जाऊन गाडी भेटते काय. निघून बघा कसलं पडलंय मस्तपैकी कडक एकदम. बरीच माणसं उतरले संगमेश्वरला आता. आणि दिवा गाडी पुढे गेली तर त्याच्यामुळे एस टी नसेल थांबली, गेली असेल निघून. आणि त्याच गाडीने भरली असेल एस टी. आणि एकच एस टी असते ही दुपारी, त्याच्यानंतर एस टी नाही. तर बघूया, रिक्षावाल्यांचा चार्ज जास्त आहे संगमेश्वर डेपोपर्यंत. खाली जाऊन बघतो, एखादी जर गाडी भेटली तर त्या गाडीने जातो. मित्रांनो गाडी तर नाही आहे, तर बहुतेक रिक्षानी बघूया, खाली जाऊन एकदा प्रयत्न करतो. आणि हे बघा संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे, ते काय रिक्षा स्टँड आहे. मित्रांनो हायवेला आलो आहे खाली, ते समोर आलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन. आणि आकडे गेले रत्नागिरीला, आणि हा गेला चिपळूण मुंबईला. आता इकडून एखादी गाडी येते काय बघतो, मी त्याच गाडीने जातो. नाही तर आपल्या रिक्षा येतात खाली, नाहीच मिळाली तर रिक्षाने जाईन संगमेश्वरला. तिथून देवरुखला जायला मिळेल गाडी. जरा अर्धा तास वाट बघतो जरा गाडीची. गाडी मित्रांनो आपल्याला मिळाले, देवरुखवरनंच आले रेल्वे स्टेशनसाठी. त्याच गाडीने मी चाललो आहे. वरती गेलो धावत विनाकारण, खाली पण थांबली आता. खाली थांबेल की नाही काय माहिती नाही. भेटली आता गाडी, ती गाडी आपली चालली. मित्रांनो देवरुख डेपोला आलो आहे आता. समोर आहे देवरुख डेपो. त्याच गाडीने आलो, आरामात उतरलो. गर्दी होती जरा गाडीमध्ये. देवरुख डेपो आहे. 5 वाजेपर्यंत जाते खाली गाडीने, 4 वाजता लागेलच गाडी. मित्रांनो लागले आपली, समोरच आहे देवरुख बामनोली खडी ओझरे. चहा पिण्यासाठी गेलो होतो, मला गाडी लागली आता बसून घेऊया. देवरुख खडी वगैरे त्याला बसून घेतलेलं बरं. गाडी जेव्हा सुटायची तेव्हा सुटेल. गाडी रिकामीच आहे, पुढे टायर ठेवलं. मागे जाऊया आपण. चला इकडे बसलोय.
मित्रांनो ओझरे गावामध्ये पोचलो आहे. हे आहे ओझरे गाव, ही आहे नदी, हा त्यांचा होळीचा माळ आणि ही गाडी ती परत चालली रिटर्न. आणि ओझरे गाव ही माझी सासरवाडी आहे. माझं गाव आहे बामणोली, तिथं आहे बंद. मित्रांनो हे बघा घर आहे समोर. या बऱ्याचशा व्हिडिओ तिकडच्याच आहेत. हे आहे घर. आणि मी आलो ह्याच्यासाठी, माझा मेहुणा आहे, त्याच्या बायकोची आजी वारले, त्यांचं कार्य आहे रविवारी, तिकडे जाणार आहे, त्यासाठी चाललो आहे. हे बघा हे आमच्या सासूबाई चाय बनवत आहेत वाटतं. हे घ्या, हे आधी गरम करा, काय आहे ते, उगाच हे नको. चला, अंधार बघा घरामध्ये केवढा आहे तो. मोठं घर असलं की असंच असतं. थोडा ओलावा आहे बघा, ओला तुम्हाला दिसणार नाही आता अंधारात. खाल्यामध्ये पण बघणार तर ओलावा. कारण जमिनीच्या खाली उपलाड आहे घराच्या खालून, त्याच्यामुळे ही जमीन ओली होत राहते. कुत्रा कुठे गेला बघूया. कुत्रा कुठे दिसत नाही. हा बघ आईकडे. काय रे, हा बघ काय, हा विसरलास की काय, विसरलास, हा विसरलास वाटतं, हा विसरलास. चला मित्रांनो चहा पाणी करतो, फ्रेश होतो. माझा व्हिडिओ पण आता मी इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.